तू इथे काय करतोयस? अगं तुला तर माहितीच आहे ना, माझे आई वडील दोघं पण गावी असतात. मला माझ्या आईच्या जेवणाची, तिच्या सगळ्याचीच म्हणजे खूप आठवण येत असते ग. पण मी जेव्हा जेव्हा काकूंना बघतो ना, मला ह्यांच्यात माझी आई दिसते. त्यामुळे मी इथे येतो. म्हणजे ना मला पण असं त्यांच्याकडे बघितल्यावर असं वाटतं ना, त्यांच्या डोळ्यात ती धावपळ दिसते रे त्यांचं घर चालवण्यासाठी. तेव्हा ना डोळे भरून येतात खूप. हा ना. तुला ना त्या एका एक्झिबिशनला नेला पाहिजे. एक्झिबिशन म्हणजे? अरे उमेद अभियानद्वारे महालक्ष्मी सरस एक्झिबिशन येत आहे, ज्यात आपण 500 पेक्षा जास्त स्टॉल्स बघू शकतो. अगं पण या काकूंमध्ये आणि त्या महिलांमध्ये कितीतरी फरक असेल. नाही, अजिबात नाही. त्या सुद्धा गावाकडून आलेल्या आहेत, ज्या स्वतःच्या हाताने पापड, लोणची, भरलेल्या मिरच्या, परत स्वतःच्या हाताने विणलेल्या साड्या, गोधड्या, ओढण्या असून हे आणि अजून बरंचसं काही करतात. आणि बेस्ट पार्ट हा आहे की तिथे त्यांना स्वतः ट्रेनिंग सुद्धा दिली जाते. त्यामुळे त्या स्वतः लक्ष घालून सगळं बघतात आणि त्यांना फायनान्शियल सपोर्ट सुद्धा केला जातो. अरे यार, हे तर बेस्ट आहे. पण एक्झिबिशन नक्की कुठे आणि कधी आहे? अरे सिडको एक्झिबिशन सेंटर वाशी, ते 14 ते 25 डिसेंबर पर्यंत एंट्री देखील फ्री आहे आणि फुल्ली एअर कंडिशन्ड आहे. आणि तुला माहिती आहे का, वाशीवरून 2 मिनिट्स वॉकिंग डिस्टन्सवर आहे. सो ॲड्रेस शोधायचं टेन्शनही नाही आहे. इथे तर जायलाच हवं. आणि त्या बायकांकडे एक गरीब बाई म्हणून बघण्यापेक्षा ना, स्वतःची आई म्हणून बघूया. आणि एक इंडिपेंडंट वुमन सुद्धा. बरोबर ना? एकदम छान. निघूया आता. चल निघूया.